जानेवारी मंथमध्ये एआयमुळे 7,600 पेक्षा जास्त एम्प्लॉईचे जॉब हे गेलेले आहेत. पण त्याच एआयमुळे हजारो नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण मार्केटमध्ये तयार झालेल्या आहेत. ॲमेझॉन असेल किंवा बार्कले असेल किंवा मेटा असेल यांसारख्या कंपन्यांनी हजारो एम्प्लॉईज हे काढून टाकलेले आहेत आणि त्यांनी रिझन दिलेलं आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या एआयमुळे आता आमचं सगळं काम होतंय असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे ऐकून भीती वाटते ना? वाटणारच, कारण आपल्याला असं वाटतं की एआय आपला आता जॉब घेणार, आपला जॉब खाणार. तर असं नाही आहे, ही अर्धसत्य आहे. ज्यांना एआयचा नॉलेज नाही आहे किंवा एआयच्या स्किल्स हे अडॅप्ट करत नाही आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच अलर्ट झोन आहे. सो त्यामुळे याच कंपन्या ज्या लोकांना काढत आहेत त्याच कंपन्या ज्यांना इंडस्ट्रियल ऑटोमेशनचं नॉलेज आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नॉलेज आहे, डेटा अनालिटिक्सचं नॉलेज आहे, त्याच कंपन्या यांना हाय पेइंग सॅलरी पण देत आहेत. यालाच म्हणतात एआय रिप्लेसमेंट पॅराडॉक्स. सो तुम्ही एआयला तुमचा एनिमी न समजता जर त्याची कमांड घेतली आणि स्किल्स ॲडॅप्ट करून जर तुम्ही त्याला डील केली तर हीच कंपनी तुम्हाला चांगले सॅलरी पॅकेज हे पण देऊ शकते. त्यामुळे असे कित्येक स्टुडंट आहेत की ज्यांना एआय आपला जॉब घेणार असं वाटत असेल तर एबीसी ट्रेनिंग तुम्हाला या इंडस्ट्रियल ऑटोमेशन, डेटा अनालिटिक्समध्ये तुम्हाला एक्सपर्टीज बनून एआय सोबत तुम्हाला कमांडिंग पोझिशनमध्ये तुम्हाला डील करायला नक्की शिकवेल. सो असे किती स्टुडंट आहेत जे की एआय तुमचा जॉब घेणार या भीतीमध्ये आहेत की एआयमध्ये अपॉर्च्युनिटी शोधणारे आहेत? कमेंटमध्ये नक्कीच सांगा.